पॉलिटीचे काही असे प्रश्न आहे की जे थेट कलमावर येत नाही पण कलमावर आधारित येतात. बरोबर. तुम्हाला उन्नीकृष्णन खटला कधी कधी विचारतो किंवा एखाद्या त्याला काय म्हणतात की कलमावर जर एखादी कायदा असेल तर त्यावर प्रश्न विचारतो. सहसा तिथं गडबड होण्याची काय आहे शक्यता आहे. त्यातला एक कायदा आहे मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेन्सी ऍक्ट 1971 आणि यामध्ये लक्षात ठेवायचं अमेंडमेंट ही झाली आहे 2000 किती मध्ये 21 मध्ये. बरोबर. याच्या आधी आयोगानं रेरा कायदा विचारलाय. रेरा कायद्याविषयी योग्य विधाने ओळखा. बरोबर. लोकपाल कायद्याविषयी विचारलाय. लोकपाल कायदा म्हणजे कोणता बँकिंगच्या संदर्भातला. कळलं का इथपर्यंत. हा लोकपाल तर नॉर्मली तो तर सिलेबसचाच पार्ट आहे आपला. ठीक आहे ना. उदाहरणार्थ एक अजून आलं होतं ते बँक विमा इन्शुरन्स कायद्याबद्दल आठवते का तो प्रश्न. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय जे संविधानामध्ये आर्टिकल आहे त्या आर्टिकलची अंमलबजावणीसाठी जर एखादी स्कीम सुरू केली एखादी ऍक्ट बनवला किंवा त्या आर्टिकलमध्ये एखादी कन्सेप्ट असेल तर त्यावर काय येतो प्रश्न. तर हे समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजा लागेल भारतीय संविधानाचं बरोबर आर्टिकल किती रे पोरं हो 21. व्यवस्थितपणे समजून घ्या कारण कदाचित हे पहिल्यांदा तुम्ही लेक्चर ऐकत आहे. आता बघा कलम 21 मध्ये काय आहे रे पोरं हो राईट टू लाईफ. हे मूळ संविधानामध्ये होतं. कलम 21च्या मूळ संविधानामध्ये काय होतं राईट टू लाईफ. आणि मनेका गांधी केस नंतर यामध्ये एक शब्द ऍड झाला ज्याला म्हणतो आपण मनेका गांधी केस नंतर नैसर्गिक न्यायाचं तत्व ऍड झालं राईट टू लाईफ. ओके विथ काय रे पोरं हो डिग्निटी. म्हणजे तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे पण तो अधिकार कसा आहे गरिमापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. विषयाकडे इथपर्यंत. आधी होतं प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आता आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ओके बेसिक लेक्चरमध्ये आपण ते डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आता बघा याच्या पुढे आता व्यक्तीला गरिमापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. कलम कितीनुसार 21. आणि सुप्रीम कोर्टानं वेगवेगळ्या केसेसमध्ये याची व्याप्ती वाढवली आणि आयोगाने त्यावर प्रश्न पण विचारले आणि मोस्ट ऑफ द प्रश्न चुकले पोरांचे. आता एक प्रश्न येतो की समजा एखादी महिला आहे काय महिला त्या महिलेला नंबर 1 गर्भाचा किंवा गर्भ धारणेचा अधिकार आहे का तर कलम 21 नुसार त्याचं उत्तर आहे यस. मग जर कलम 21 नुसार गर्भधारणेचा अधिकार आहे तर कलम 21 नुसार गर्भधारणा त्याला काय म्हणतात की नोचा पण अधिकार आहे. बरोबर. कलम 21चं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणते की गर्भ त्याला काय म्हणतात की वाहनं हे स्त्रीचं काम नाही आहे. अरे कळलं का. जर तिला वाटत असेल की हे गर्भ त्याला काय म्हणतात की नसावं गर्भ शब्द वापरण्यापेक्षा भ्रूण शब्द वापरू आपण हे भ्रूण नसावं कळलं का तर तो पण तिला राईट टू चॉईस कलम 21 अंतर्गत आहे. मग याचा अर्थ एक बाजू बघा मदरच्या बाजूनं मदर ऑब्लिक आई म्हणतात मदरला बरं नाही का. आधुनिक काळामध्ये त्याला मॉम्स म्हणतात. ते जनरेशननुसार काय होत गेलं म्हणजे बदलत गेला कार्यक्रम. बरोबर. काय तणाव घेऊ नका तुम्ही. कोणता शब्द वापरू मी आई वापरतो ना बाबा. हां समजा आईला त्या मातेला जर गर्भपाताचा अधिकार असेल म्हणजे एक अधिकार गर्भ म्हणजे मला गर्भ व्हावं म्हणजे मला गर्भ व्हावं हा अधिकार आहे पण मला भ्रूण नको हा पण अधिकार आहे. तुम्ही कन्व्हिन्स झाले ना मला काय बोलायचं आहे. हे झाली एक बाजू. पण मला सांगा ते जे भ्रूण आहे त्या भ्रूणाला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे ना. जर मातेचे कलम 21 आहे त्या भ्रूणाचे पण कलम 21 आहे ना. मग जर गर्भपात केला तर त्याच्या कलम 21चं व्हायोलेशन होईल. बरोबर नाही का. म्हणून आपल्या इथं दोघांच्या राईटमध्ये बॅलेन्स करण्यासाठी नंबर 1 कोणाचे राईट स्त्रीचे ऑब्लिक मातेचे आणि त्या भ्रूणाचे आपल्या इथं आणि दुसऱ्या बाजूनं त्याच्या स्त्री भ्रूण असेल तर स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण आपले तुम्हाला माहिती असेल जरा लोक नकारात्मक येणं बघतात. ते थांबवण्यासाठी 1971 मध्ये आपल्या इथं मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेन्सी ऍक्ट काय केला पारित केला 1971 मध्ये ज्यामध्ये महिलांचे हक्क ठेवले आणि ज्यामध्ये असं म्हटलं की जर त्याला काय म्हणतात रे पोरो हो ओके 20 आठवड्यापर्यंत म्हणजे उदाहरणार्थ असेल तर एका नोंदणीकृत डॉक्टर करून व्हेरीफाय करून तुम्ही गर्भपात करू शकता. 20च्या वर 24 पर्यंत असेल तर 2 डॉक्टरांचं मत काय आवश्यक. आणि हे झालं 2021चं अमेंडमेंट.
हे जे तुम्हाला मी बोललो त्याच्या आधी ही मर्यादा खूप आधीच होती. 21 मध्ये पण एक बदल केला. तो बदल काय, जर 24च्या वर गेलं असेल आणि आपत्कालीन स्थितीमध्ये जर राज्याच्या मेडिकल बोर्डनं काय केलं, सर्टिफाय, तर तो सुद्धा अधिकार आहे. 24च्या वर सरसगट आहे की कंडिशनल बेसवर. त्यातली एक कंडिशन काय, स्टेट लेवल मेडिकल बोर्ड. बघा इथे मेडिकल बोर्ड किती, एक. इथे मेडिकल बोर्ड किती, 2 सदस्य. हे आपल्या गावातले असतात. तुम्ही बघा रोडनं जाताना दिसते नोंदणीकृत गर्भपात केंद्र म्हणले का, ते हे असतात. कळलं का, बरोबर. पण जर 24च्या वर गेलं तर कुठल्या लेवलचं लागेल, स्टेट लेवलचं. चला कळली इथपर्यंत. आणि देन अँड देनच त्याला काय म्हणतात की तुम्हाला काय मिळेल, गर्भपाताचा अधिकार मिळेल. समजलं का, बरोबर. इथं आयोग स्टेटमेंट बेस जर आयोगाने प्रश्न विचारले तर तो गुगली कुठे कुठे टाकू शकतो. नंबर 1, अविवाहित महिलेला अधिकार आहे का गर्भपाताचा, यस. नंबर 2, विदाऊट संमती गर्भपात केला जाऊ शकते का, नो उत्तर आहे त्याचं. मग ती एज कुठे याच्यामध्ये बसो, सॉरी हे ड्युरेशन किती पण असो. चला कळली इथपर्यंत. त्यामुळे याचा अर्थ ओके 20 आणि किती 24. आणि हे 24चे क्लॉज का बरं टाकलं, सुप्रीम कोर्टाचा जजमेंट पण आहे तो. ऍक्च्युली काय होते, 24 नंतर त्या गर्भाचे त्या सिम्पटम दिसायला सुरुवात होतात की बाबा त्याला दिव्यांग पण आहे का, काही आहे का. पण तोपर्यंत मर्यादा ओलांडल्या जात होती आणि मग सुप्रीम कोर्ट केस टू केस बेसवर निर्णय देत होता. मग सरकारनं काय केलं, कायदाच करून टाकला आणि 24च्या वर साठी कंडिशन टाकून दिली. कळलं का इथपर्यंत. न्यूज काय होती, न्यूज होती 24 आठवड्यापर्यंत गर्भपातासाठी परवानगीची मागणी अनावश्यक. आवश्यक की अनावश्यक, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला परवानगीची काही नाही, गरज नाही. कोणाच्या परवानगीची, स्टेट लेवल. म्हणजे तुम्ही आमच्या हायकोर्टात कशाला येऊन आले, अरे कळला का रे बाबा, ऑलरेडी तुम्हाला 21च्या कायद्यानुसार काय दिलेला आहे, हा अधिकार दिला आहे ना. तर हे बॉम्बे हायकोर्टचंच आपलं काय होतं जजमेंट. इथे ऍक्च्युली मला 2 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं तुमच्या. एक म्हणजे कायदा 1971. परीक्षेच्या मध्ये बरेच पोरं म्हणतात ना सर तुम्हाला काय आहे, आता तर पेपर झाल्यानंतर आन्सर द्यायला लय भारी वाटते, पण त्या पेपरच्या काळामध्ये आम्हाला काय होत नाही, सुचत नाही. ते तुला सुचावं म्हणून आधीच पिन करून देऊन राहिलो. आपण त्याच्यावर काम करतो की ज्याच्यावर प्रश्न येणार आहे त्यावर फडफड करणे. आपण त्यावर काम करत नाही जे प्रश्न येऊन गेले. जे प्रश्न येऊन गेले ते दिल्या घरी सुखी राहा कार्यक्रम आहे. कळलं का इथपर्यंत. 1971 मध्ये मूळ कायदा, अमेंडमेंट 2000 किती मध्ये, 21 मध्ये. किती 21. भारतात गर्भपाताची मर्यादा किती आठवड्यापर्यंत आहे, 24. किती 24. आणि जर अजून डीप मध्ये गेला ओके तर कलम 21 मध्ये गर्भपाताचा अधिकार आहे, यस की नो रे, यस. हा अधिकार मर्यादित की अमर्याद, मर्यादित अप टू 24 आठवडे. कारण त्याच्यानंतर त्या भ्रूणाचे सुद्धा राईट टू लाईफचा काय अधिकार आहे. एकदम परफेक्ट. तर या तऱ्हेनं विषयाची बांधणी झाली पाहिजे. ऑनलाईनवाल्यांना या प्रकारे त्याला काय म्हणतात की व्यवस्थितपणे पॉलिटी बनवून घ्या. पॉलिटीमध्ये मार्क त्याला काय म्हणतात आणायची नाही आहे, पॉलिटीमध्ये मार्क कटू द्यायची नाही आहे. समजली इथपर्यंत. चला काही प्रश्न याच्यावर कोणते, कलम 21चा संबंध कसा आहे तर याच्यात ओके. ऑनलाईनवाल्यांना सूचना होती रे बाबा, एक हे जे कंबो बॅच आहे याचे सगळे त्याला काय म्हणतात की लेक्चर हे हळूहळू म्हणजे झालेले आहे. एकदम फ्रेश बॅच आहे ही. आणि हा कोड वापरा ABHI 50. यामध्ये इको आणि पॉलिटी हे दोन्ही 30 मार्क आरामात कव्हर होईल. बऱ्याच पोरांनी इंटिग्रेट बॅच लावल्या इकडे तिकडे, त्यांचे विषय बरोबर झाले नाही. त्यामुळे आतापर्यंत आपल्या ॲपवरची सर्वात हिट बॅच आहे. एकदम विस्तृत व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे काय होईल, एकाच वेळेस सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल इको आणि पॉलिटीचा. आणि लवकरच याच्यामध्ये एक बिग सरप्राईज पण येणार आहे, ते योग्य वेळी तुम्हाला सांगतो. सरप्राईजचं नाव असं आहे की या एका बॅचमध्ये अजून तुमचं एक सेक्शन हा कव्हर होईल. कसा होईल काय होईल तुम्हाला मी बोलतो. हा कोड वापरा ठीक आहे इथपर्यंत. आणि पूर्ण जर नव्याने तयारी करायची असेल, हे राजसेवीची आहे, ही बॅच आहे, इकडे ॲपवर बघून घ्या ते. ठीक आहे. आजच्या ठळक बातम्या इथेच संपल्या.